विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून महानगरपालिकांना वाढवून द्यायच्या जीएसटी भरपाईच्या मुद्द्यावर लक्ष वेधलं. 2017 पासून केवळ 8% वाढ गृहीत धरली जात असून महागाई आणि वाढलेल्या खर्चामुळे हद्दवाढ किंवा लोकसंख्या वाढ अशा अटी न घालता राज्यातील सर्व महानगरपालिकांना सरसकट 12 ते 15% जीएसटी भरपाई द्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. तसंच कोल्हापूर आणि नव्यानं स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेऊन राज्यानं सर्वसमावेशक धोरण जाहीर करावं अशी विनंतीही त्यांनी सरकारला केली. शिंदेसाहेब पण या ठिकाणी आहेत. आपण जीएसटीचा परतावा महानगरपालिकांना देतो 2017 पासून. अनेक त्यावेळी 8%च वाढ आपण गृहीत धरलेली आहे, परंतु बाकीचा खर्च बघता ते 12 ते 15% द्यावे अशी सगळ्याच महानगरपालिकेने राज्यातल्या मागणी केली. आपण करीर साहेबांची एक कमिटी त्या संदर्भातली नेमली होती, परंतु त्या कमिटीमध्ये काय सांगितलं की हद्दवाढ झाली असेल किंवा लोकसंख्या वाढली असेल किंवा इतर काही सरकम तरच द्यावा असं आहे. असं न करता हे 15% सरसकट राज्यातल्या महापालिकांना या ठिकाणी मिळावेत अशी आमची अपेक्षा आहे. विशेषतः कोल्हापूर असू दे किंवा नव्यानं झालेली इचलकरंजी महापालिका असू दे, या सगळ्यांचे प्रस्ताव सभापती महोदय राज्याकडे आलेले आहेत. तर राज्याचं एक सर्वांकाशी धोरण, राज्यासाठी सर्वांकाशी धोरण शिंदेसाहेब या ठिकाणी घ्यावं. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत संबंधित समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून त्याची छाननी सुरू आहे. या अहवालातील शिफारशींवर मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं.